जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य तर्फे दिनांक 26/8/2026 रोजी गावदेवी मंदिर 12 येथे शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या। गोरगरिबांना मोफत शोभा पुरवणारे एकमेव संस्थापक मान्य श्री निलेश भगवान सांबरे साहेब तसेच 12 गावातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच या कार्यक्रमाचे आयोजक माननीय सौ ज्योत्स्नाताई जाधव मॅडम, जिजाऊ महिला संघटक माननीय सुषमा ढोणे मॅडम, जिजाऊ सदस्य माननीय सौ उषाताई मॅडम, माननीय सौ अश्विनी मोकाशी मॅडम, मान्य श्री कुशल मोरे साहेब, मान्य श्री हिमांशु खंडेलवार साहेब, मान्य श्री अजय शेलार, मान्य श्री तेजस पाटील साहेब तसेच मान्य सौ ज्योत्स्नाताई जाधव मॅडम, मान्य सौ सुषमा ढोणे मॅडम, माननीय सौ अश्विनी मोकाशी मॅडम, मान्य श्री हिमांशु खंडेलाल साहेब, मान्य श्री कुशल मोरे साहेब यांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले। निलेश सांबरे साहेबांबद्दल जर बोलायचं झालं तर गेली ते 18 वर्ष अहोरात्र एक स्वप्न उराशी बाळगून आहेत की माझा गोरगरीब जो तलागालाशी आहे त्याच्याशी संपर्क करून त्याला पुढे आणायचं आणि त्यांच्या मुलांना कुठेही शिक्षणामध्ये अडथळा येत असेल तर त्याला सपोर्ट करून त्याचं भविष्य आयुष्य पूर्ण घडवायचं हे निलेश सांबरेंचं गेली 18 वर्ष अहोरात्र स्वप्न आहे आणि ते त्याच्यासाठी अहोरात्र मेहनत करत आहेत। आणि त्यांचं एकच म्हणणं आहे, त्यांचं एक ब्रीदवाक्य आहे की शिक्षणाने घडतं जीवन म्हणून समाज बनतो सक्षम, हे त्यांचं ब्रीदवाक्य आहे। आणि त्यांना एकच म्हणजे का मुलं आपली गरिबाची मुलं आहेत, पैशावाल्याची मुलं तर पैसा असल्यामुळे प्रत्येक मुलं तर शिकतोच, शिक्षण घेतो, त्यांना कुठल्या अडचण नाहीत, पण गरिबाला या अडचणी खूप म्हणजे जिथे ते सत्वत असतात प्रत्येक ठिकाणी, म्हणून ते त्यांचं एकच स्वप्न आहे गरिबाच्या मुलांनी शिकलं पाहिजे, त्यांनी पुढे आलं पाहिजे आणि मोठेचे मोठे IAS अधिकारी, IPS अधिकारी मोठ्याच्या मोठ्या पदावर ते गेले पाहिजेत, पोलीस झाले पाहिजेत, डॉक्टर झाले पाहिजेत, इंजिनियर झाले पाहिजेत, हा त्यांचा एक उद्देश आहे। आणि महिलांसाठी पण महिला सक्षम बनली पाहिजे, महिला सक्षम बनली पाहिजे म्हणजे महिला सक्षम बनली तर कुटुंब सक्षम होतं आणि कुटुंब सक्षम बनलं तर समाज सक्षम होता आणि समाज सक्षम बनला तर राष्ट्र बलवान होतं। म्हणून त्यांच्यासाठी महिला सक्षमीकरणासाठी आपल्याकडे त्यांनी अनेक उपक्रम राबवलेले आहेत। त्याच्यामध्ये मेहंदीचे क्लास आहेत, आरी वर्क आहे, शिवणकाम आहे, असे म्हणजे छोटे मोठे पण उपक्रम राबवले आहेत आणि भरपूर महिलांनी त्याच्यामध्ये आज लाभार्थी आहेत, लाभ घेतलेला आहे। हे त्यांचं स्वप्न गेली उराशी बाळगून 18 वर्ष अहोरात्र कार्य करत आहे। जय जिजाऊ। पहिला माझा नमस्कार। मी कोळी महासंघ ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष आहे आणि मी जिजाऊमध्ये पहिलेही काम करत होते आणि आताही काम करत आहे। यांच्या ज्या सुविधा आहेत त्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाकडून पोचत नाही, त्याच्यामुळे आपण सगळ्या महिला एकत्र येऊन हे सगळं काम करत आहोत। आणि त्यांचा दवाखाने झाले, हॉस्पिटल झाले, ज्यांच्याकडे म्हणजे अजून काही लोकांना माहिती नाही आहे, काही लोकांचा म्हणजे विचार म्हणजे घेतात पण जाण्यासाठी घाबरतात, त्याच्यामध्ये आपण त्यांना जवळीक साधून आणि प्रत्येक गावामध्ये त्यांचे शिबिर वगैरे आणि त्यांच्या पूर्ण कमिटीला जवळ करून आपण ह्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहेत। तर याच्यामध्ये आपला कुठल्याही म्हणजे कोणत्याही महिलेचा आणि कोणत्याही कमिटीचा काही हे नाही आहे त्याच्यामध्ये का याच्यामध्ये आम्हाला काही मिळालं पाहिजे किंवा काही झालं पाहिजे, काय फक्त एवढाच विचार आहे प्रत्येकाचा का आपला मुलगा आणि शेजाऱ्यांचा मुलगा किंवा पूर्ण महाराष्ट्राचे जेवढे आहेत मुलं मुली आणि जेवढ्या म्हणजे आता पुढे ज्या घडणार आहेत त्यांना आपल्याला घडवण्याचा एक प्रयत्न करायचा आहे। आणि ज्यांना जे गरीब आहेत त्यांना प्रत्येक सोयी, कोणाच्या हॉस्पिटलला जाण्याची म्हणजे प्रवृत्ती नाही आहे, कोणाचा कॅपॅसिटी नाही आहे, कोणाला अवेलेबल नाही आहे, तर त्यांच्याकडून आपल्याला निलेश सांबरेकडून गाड्यापासून तर पूर्ण मोफत औषधं, वह्या, प्रत्येक म्हणजे तुम्हाला जी सुविधा माहिती नसेल तर तुम्ही जिजाऊला संपर्क साधा आणि त्यांच्याकडून तुम्हाला ज्या फॅसिलिटी घेता येतील त्या घ्या। आणि आत्ता बहुतेक करून त्यांचे बरेच आपल्या गाव 12 कोळीवाड्यामध्ये बरेच कार्यक्रम आपण आरी वर्क केला, शिलाई मशीनचे केले, परत नथ मेकिंग केले, परत फॅब्रिक पेंटिंग, हे मेहंदी वगैरे भरपूर म्हणजे मी स्वतःही कोर्स लावून दिलेले होते आणि सगळे कोर्स
म्हणजे बऱ्याचशा महिलांनी ह्या गोष्टीचा उपयोग घेतलेला आहे. तर काही महिलांनी अजून घेतलेला नाही आहे, त्यांच्यासाठी परत हा कोर्स लावण्यात येत आहे. तर तरी प्रत्येकाने जर त्यांच्याकडे संपर्क साधता येत असेल तर मी सुषमा ढोणे 12 कोळीवाड्यामध्ये महिला अध्यक्ष आहे. तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधून त्या गोष्टीचा लाभ घ्यावा आणि काही अडचणी असतील, हॉस्पिटल असो, शिक्षणासंदर्भ असेल तर मला संपर्क करावा. माझी सेवा तुमच्यासाठी कधीही चालू असेल. मी जिजाऊ संस्थेत गेले 4-5 वर्षापासून काम करते. साहेब 18 वर्षापासून समाजासाठी कार्यरत आहेत. हे फक्त एकच विभागात काम नाही करत, तर पूर्ण कोकण किनारपट्टीच्या 5 जिल्ह्यांमध्ये साहेबांचं काम आहे. ते 5 तत्वांवर काम करत असतात: शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, रोजगार आणि शेती. ह्या सगळ्या महिलांना सक्षम करण्यासाठी साहेबांनी अहोरात्र प्रयत्न चालले आहेत. महिलाच नाही तर प्रत्येक फील्डमध्ये साहेबांचे अहोरात्र प्रयत्न चालू आहेत. आज 35 लाख वह्यांचं वाटप हे 5 जिल्ह्यांमध्ये केलं जातं. वह्या वाटप करणं म्हणजे आज घरोघरी साहेबांचे उपक्रम घरापर्यंत पोहोचवणं. गरजू विद्यार्थ्यांना वह्या न मिळाल्यामुळे त्यांचा अभ्यास हा स्थगित न राहावा यासाठी साहेब अहोरात्र प्रयत्न करत असतात. साहेबांचे कार्य एवढे मोठे आहे की ते शब्दात सांगणं कमी आहे. आणि दोघंही ताईंनी साहेबांचं कार्य हे सांगितलं आहे. साहेबांच्या पावलांवर पाऊल ठेवून आम्ही जिजाऊचं काम पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. एवढं बोलते आणि थांबते. सांबरे साहेबांचं एक स्वप्न आहे, गोरगरीब कुटुंबातील सदस्य किंवा विद्यार्थी त्यांना आधुनिक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना कसं घडवता येईल, IAS ऑफिसर किंवा इतर शासकीय अधिकारी आपल्या विभागातून कसे घडवता येतील यासाठी सांबरे साहेब प्रयत्न करत असतात. नमस्कार. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय निलेश भगवान सांबरे साहेब गेली 18 वर्ष समाजासाठी काम करत आहेत. या 18 वर्षामध्ये सांबरे साहेबांनी राजकारणाच्या पलीकडे समाजकारणाचं काम केलेलं आहे. आणि समाजकारणाचं काम काय केलं तर आरोग्य सेवा असेल, शिक्षण सेवा असेल, महिला सक्षमीकरण सेवा असेल, तसं महिलांना रोजगार असेल, आरोग्यामध्ये लोकांचे उपचार असतील, शिक्षणामध्ये अडचणीत असेल त्यांना चांगल्या पदावर नेण्याचं काम सांबरे साहेब करत आहेत. तर ते कसे करत आहेत तर सांबरे साहेबांचे 10 CBSE बोर्डाचे आहे, MPSC UPSCचे 45 वाचनालय हे नुसते ओपन नाही केले. त्यातून कुठला विद्यार्थी कसा घडवेल आणि तो घडल्यानंतर त्याचं भविष्य कसं उज्ज्वल आहे त्यासाठी सांबरे साहेब काम करत असतात. जेणेकरून राजकारणामध्ये असं काहीतरी एक मुद्दा उभा राहिला पाहिजे का जिजाऊ संस्थेचं काम हे समाजासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण गोरगरिबाचा विद्यार्थी जेव्हा चांगल्या पदावर जाईल, उच्च पदावर जाईल, त्याला गरिबाची जाणीव होते. आणि ही जाणीव असल्यानंतर तो शिक्षणाने जेव्हा आईवडिलांचं स्वप्नाचं बल करेल, तो कुठल्या तरी चांगल्या पदावर जाऊन त्याच्या आईवडिलांचं नाव मोठं करेल. यासाठी जिजाऊ संस्था गेली 18 वर्ष पूर्णपणे काम करत आहे. तसंच यावर्षी सांबरे साहेबांनी कोकणाच्या 5 जिल्ह्यामध्ये 35 लाख वह्यांचं वाटप केलं. तसंच कार्यक्रम आज सुषमा ढोणे असतील, ज्योत्स्नाताई असतील यांच्या संदर्भात आज आपण हा कार्यक्रम लावलेला आहे. आणि हा कार्यक्रम आपला तसाच चालू राहणार आहे. कारण सांबरे साहेबांचं हे कार्य, जिजाऊचं हे कार्य समाजासाठी एकजूट करण्यासाठी केलेलं कार्य आहे. आणि जिजाऊ संस्था यासाठी काम करत राहणार आहे. जय जिजाऊ. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र आदरणीय निलेश भगवान सांबरे साहेब अध्यक्ष, त्यांच्या मार्गदर्शनातून खाली गेले 18 वर्ष झाले ते कार्य करतात. ते राजकारण नाही आहे, ते समाजकार्य करत असतात. आणि त्यांचा उद्देश वही वाटप करणं हा नसून तिच्यामागे त्यांनी 18 वर्ष जेवढं कार्य केलं तेही ते पूर्ण दिलं आहे. त्यामुळे लोकांपर्यंत जेवढा वह्या पोहोचेल तोपर्यंत त्यांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचेल हाच त्यांचा उद्देश असतो. महाराष्ट्रामध्ये बरेच आमदार खासदार आहेत, पण आज आपण पाहिलं असेल की कोणत्याही राजकीय नेत्याने कधी छोटंसे क्लिनिक नसेल ओपन केलं, पण कोणतंही शासकीय पद नसतानाही साहेबांनी स्वखर्चातून 3 मोठे हॉस्पिटल, पालघर, रत्नागिरी आणि शहापूरला मोठे हॉस्पिटल, तेही सर्व रुग्णांसाठी मोफत आहेत. त्याचबरोबर आरोग्य क्लिनिकसुद्धा आहेत, ते सुद्धा मोफत आहेत. MPSC UPSCचे क्लासेस घेतात, ते सुद्धा मोफत आहे. त्याच्यातून आज महाराष्ट्रामध्ये चांगले पोलीस आणि चांगले PSI वगैरे चांगले अधिकारी घडत आहेत, जे साहेबांनी पूर्णतः मोफत त्यांच्या स्वखर्चातून करत आहेत.